बेलपत्रात असतो का खरंच महादेवांचा वास? बेलपत्र तोडताना ही चूक केल्यास दोष लागतो. तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करता, पण बेलपत्र तोडताना ही एक चूक करत असाल तर तुमच्या पूजेच्या पुण्याऐवजी दोष लागू शकतो. आज आपण जाणून घेऊया बेलपत्रात खरंच महादेवांचा वास असतो का, आणि बेलपत्र तोडताना कोणत्या चुका कधीही करू नयेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. शिवपूजा म्हटली की बेलपत्राशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. पण प्रश्न असा आहे, बेलपत्रात महादेवांचा वास असतो का? बेलपत्र इतके पवित्र का मानले जाते आणि तोडताना चुकीची पद्धत वापरल्यास दोष का लागतो? चला शास्त्रानुसार पूर्ण माहिती जाणून घेऊया. बेलपत्राचे शास्त्रीय महत्त्व. शिवपुराणानुसार बिल्ववृक्ष शिवस्वरूप आहे. बेलपत्र म्हणजेच त्रिदल, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच एक बेलपत्र अर्पण केल्याने 3 देवांची पूजा पूर्ण होते. बेलपत्रात महादेवांचा वास असतो का? होय. शास्त्रानुसार बेलपत्रात शिवतत्व, सात्विक ऊर्जा, औषधी गुण असतात. त्यामुळे बेलपत्र तोडताना सुगंधांसारखी शांत व पवित्र ऊर्जा अनुभवास येते. हाच तो महादेवांचा वास असे भक्त म्हणतात. बेलपत्र तोडताना होणाऱ्या मोठ्या चुका. पहिलं म्हणजेच बेलपत्र कधीही ओरडून तोडू नका. हाताने झटके देऊन, रागात खेचून बेलपत्र तोडू नये. याने वृक्षाला वेदना होतात आणि पाप लागतं. बेलपत्र तोडताना मंत्र न बोलणे. सर्वात मोठी चूक म्हणजेच बेलपत्र तोडताना हा मंत्र म्हणावा, ओम नमः शिवाय किंवा त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्रच त्रियायुधम. मंत्राशिवाय तोडलेले बेलपत्र पूजेस अपवित्र मानले जाते. रविवार व अमावस्येला बेलपत्र तोडू नये. शास्त्रानुसार रविवार, अमावस्या आणि संक्रांती या दिवशी बेलपत्र तोडणे टाळावे. तुम्हाला दोष लागू शकतो. जमिनीवर पडलेले बेलपत्र वापरू नये. खाली पडलेले, सुकलेले, तुटलेले बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू नये. बेलपत्र हे उलटे अर्पण करू नये. अनेक लोक चूक करतात. बेलपत्राची देठ शिवलिंगाच्या दिशेने असावी. उलटे बेलपत्र अर्पण केल्यास पूजेचे फळ मिळत नाही. बेलपत्र कसे तोडावे? सकाळी स्नान करून मन शांत ठेवून हात जोडून मंत्र म्हणत एका वेळी 3, 5 किंवा 7 बेलपत्र तोडावीत. बेलपत्र अर्पण केल्याचे फळ. शिवपुराणानुसार आयुष्यातील अडचणी दूर होतात, पापक्षय होतो, मनोकामना पूर्ण होतात, शिवकृपा प्राप्त होते. बेलपत्र ही केवळ पाने नाहीत, ती महादेवांची साक्षात उपस्थिती आहे. योग्य श्रद्धा, योग्य मंत्र, योग्य पद्धत यांनी अर्पण केलेले बेलपत्र महादेवांना अत्यंत प्रिय आहेत. बेलपत्र आणि महादेवांचा गुप्त संबंध. स्कंद पुराणानुसार समुद्र मंथनानंतर महादेवांनी हलाहल विष प्राशन केले. त्यावेळी देवांनी बेलवृक्षाच्या पानांनी शंकरांच्या मस्तकावर शीतलता दिली. म्हणूनच बेलपत्र महादेवांना शीतलता देणारे आणि अत्यंत प्रिय मानले जाते. बेलवृक्षाला कधीही कापू नये, कारण शास्त्रात स्पष्ट सांगितलेले आहे, बेलवृक्ष तोडणे, मुळासकट उपटणे हे ब्रह्महत्येसमान पाप मानले जाते. कारण बेलवृक्ष म्हणजेच कैलासाचे प्रतीक, शिवतत्वाचे स्थूल रूप. बेलपत्र व पंचतत्वांचा संबंध. बेलपत्रांमध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश पंचतत्व संतुलित करण्याची शक्ती आहे. म्हणूनच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. बेलपत्राबाबत अजून टाळायच्या चुका. स्त्रियांनी बेलपत्र तोडू नये.
त्यामागील सत्य काय? ही अंधश्रद्धा आहे. स्त्री पुरुष दोघेही शुद्ध मनाने मंत्रोच्चार करत बेलपत्र तोडू शकतात. बेलपत्र धुवून अर्पण करावे का? हो, हलक्या पाण्याने धुवावे, पण साबण मीठ वापरू नये. बेलपत्रावर कुंकू हळद लावू नये. ही मोठी चूक आहे. बेलपत्रावर कुंकू हळद चंदन लावू नये. बेलपत्र व ध्यान साधना. प्राचीन काळी ऋषीमुनी बेलवृक्षाखाली ध्यान करत, कारण बेलवृक्षाजवळील वातावरण अत्यंत सात्विक असतं. आजही बेलवृक्षाजवळ बसून ओम नमः शिवाय जप केल्यास मन लवकर स्थिर होते. बेलपत्र अर्पण करण्याचा सर्वोत्तम वेळ ब्रह्ममुहूर्त, सकाळी सूर्योदयाच्या आधी, सोमवार, महाशिवरात्री, श्रावण महिना. या काळात अर्पण केलेले बेलपत्र अनेक पटींनी पुण्य देते. भक्त पुंडलिक व बेलपत्र यामागील भावनिक कथा जोडलेली आहे. एकदा एक गरीब शिवभक्त दररोज एकच बेलपत्र अर्पण करत असे. लोक हसत, एकच बेलपत्र, इतक्यात काय पुण्य? पण शंकर म्हणाले, भाव मोठा असेल तर एक बेलपत्रही पुरेसे आहे. महादेव फुलांनी नाही, भावनेने प्रसन्न होतात. एक बेलपत्र जर श्रद्धेने अर्पण केले तर ते लाखो फुलांइतकंच पुण्य देते. बेलपत्र व त्यामागील आयुर्वेद काय म्हणतं? आयुर्वेदात बेलपत्र म्हणजेच बिल्वा. त्याचे गुण पचन सुधारते, उष्णता कमी करते, विषनाशक, मन शांत करणारे. म्हणूनच शिवलिंगावर अर्पण केल्यावर ते तीर्थरूपात मानले जाते. बेलपत्रांबाबत लोकांमध्ये पसरलेल्या अंधश्रद्धा. रात्री बेलपत्र अर्पण करू नये, पूर्णपणे चुकीचे. शिवलिंगावर कधीही श्रद्धेने बेलपत्र अर्पण करता येते. एकच बेलपत्र अर्पण केल्यास दोष लागतो, ही चुकीची समजूत आहे. शिवपुराण सांगते, भाव शुद्ध असेल तर एक बेलपत्रही पुरेसे आहे. बेलपत्र व स्त्रियांची शिवसाधना. पार्वती देवीने हजारो वर्षे बेलपत्रांनीच पूजा केली. म्हणूनच स्त्रियांनी बेलपत्र अर्पण करू नये ही धारणा चुकीची आहे. स्त्री पुरुष समान. ज्योतिषानुसार राहू केतू दोष, शनी दोष, कालसर्प दोष. बेलपत्र अर्पण केल्याने, ओम नमः शिवाय जप केल्याने यामुळे हे दोष शांत होतात. बेलपत्र अर्पण करतानाचे 5 शक्तिशाली मंत्र. पहिलं म्हणजेच ओम नमः शिवाय. दुसरं म्हणजेच त्र्यंबकये यजामहे. तिसरं म्हणजेच ओम नमो भगवते रुद्राय. चौथं म्हणजेच ओम ह्रीं नमः शिवाय. 5वं म्हणजेच महामृत्युंजय मंत्र. पुराण सांगते, कैलास पर्वतावर अनेक बेलवृक्ष आहेत. बेलवृक्ष म्हणजेच कैलासाचे पृथ्वीवरील रूप. महादेवाला सोनं नको, फुलं नको, दागिने नको, फक्त एक बेलपत्र आणि भक्ती पुरेशी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला सुद्धा विसरू नका.